या ठिकाणी जिजाऊ कन्या या ठिकाणी उपस्थित आहेत. काय सांगाल तुम्ही? आम्ही बीड जिल्हा जिजाऊ ब्रिगेडची मी प्रवक्ता आहे जिल्ह्याची. काय सांगाल तुम्ही? आम्ही जिजाऊ बद्दल सांगायला आमचं मातृतीर्थ आहे आणि इथं आल्यानंतर आम्हाला एक वेगळीच ऊर्जा मिळते, कारण आई जिजाऊनी या महाराष्ट्राला जे दिलं ते आतापर्यंत कुणी दिलं नाही, त्याच्या आधी कुणी दिलं नाही, भूतो न भविष्यती असे दोन छत्रपती देणारी ही आमची आई जिजाऊ. तिच्यापासून आम्हाला प्रेरणा मिळते आणि प्रेरणाच नाही तर तिच्या प्रत्येक विचारामध्ये आम्ही सामील होतो आणि त्या विचाराचा एक कण घेऊन आम्ही जिंकण्यासाठी नवं तर या महाराष्ट्रावर राज्य करण्यासाठी सज्ज झालेलो आहोत. कारण जिजाऊच्या कन्या सुद्धा आता कमी राहिलेल्या नाहीत. त्यांची प्रेरणा घेऊन आता आम्ही शिक्षणाची कास धरलेली आहे आणि समाजाचं कल्याण करण्यासाठी जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगात उतरी. जिजाऊचा प्रत्येक विचार आम्ही घेऊन पुढे पुढे जात आहोत आणि त्या विचाराचे वारस होण्याचा थोडक्यात प्रयत्न करत आहोत. जिजाऊ इतकं आम्हाला काही करता येणार नाही, त्यांच्यासारखं आम्हाला होता येणार नाही, पण फुल नाही फुलाची पाकळी त्या विचारानं पुढे जाण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. आणि शिंदखेडला आल्यानंतर आम्हाला असं वाटतं की आमचं हे माहेर घरच आहे. प्रत्येक मुलीला एक माहेर घर असतं, पण सगळ्या स्त्रियांचं माहेर घर म्हणजे मला वाटतं की आमचं शिंदखेड राजाच आहे, कारण तिथं आमचं दैवत जन्माला आलं आणि तिथं आम्हाला ऊर्जा मिळाली. हे दैवत म्हणजे फक्त महाराष्ट्राचं दैवत नाही तर अख्ख्या जगाचं दैवत आहे आणि इथूनच खऱ्या अर्थानं आम्हाला ऊर्जा मिळते. ही ऊर्जा आम्ही घेऊन जातो आणि वर्षभर या ऊर्जेच्या जीवावर आम्ही सामाजिक कार्य करण्यासाठी सज्ज होतो. जिथं जिथं अन्याय होईल तिथं तिथं जिजाऊ ब्रिगेड पेटून उठतं. मग महिलांच्या समस्या असतील, लहान मुलावर होणारे अन्याय असतील, निर्भयासारखे प्रकरण असतील, त्या प्रकरणाला वाचा फोडण्यासाठी जिजाऊ ब्रिगेड आई जिजाऊच्या प्रेरणेने नेहमीच कटिबद्ध असतं आणि ते कटिबद्ध झाल्यामुळे आम्हाला खरं वाटतं की जिजाऊने आम्हाला सांगितलंय. आम्हाला इथं आल्यावर वाटतं जिजाऊ आम्हाला सांगतात जाताना काहीतरी घेऊन जा आणि घेऊन जात असताना आम्ही काय घेऊन जातो तर कुणावरही अन्याय झाला तर तो सहन करायचा नाही आणि तुमच्या मुलांना राजासारखं घडवायचं म्हणजे शिवछत्रपती सारखं घडवायचं. कारण मी त्याग केला, एक मुलगा तर बलिदान झालेलंच होतं, पण दुसरा मुलगा सुद्धा मी लढायला सोडून दिला. मातृत्व असूनही त्यांनी काय केलं, माया दया नव्हती असं नाही, ती माऊली आईच होती, पण शेवटी जगाच्या कल्याणासाठी स्वतःचा पुत्र तिने दिला आणि हा पुत्र देत असताना मनामध्ये याचा किंचितही विचार केला नाही. तीच प्रेरणा घेऊन आम्ही जातो आणि जेव्हा जेव्हा आमच्यावर एखादं वाईट संकट येईल तेव्हा तेव्हा आम्ही जिजाऊची प्रेरणा घेतो आणि जगाचं कल्याण करण्याचा प्रयत्न करतो. आमचं फक्त कल्याण करण्याचा प्रयत्न करत नाही तर जिथं कुठं एखादी उणीव भासेल, कोणावर अन्याय झालेला दिसल, त्या डोळ्याने आम्ही पाहतो आणि ते पाहिल्यानंतर त्याच्यावरती तुटून पडण्याचं काम सुद्धा आम्ही करतो. सामाजिक समतेचा विचाराचा वारसा आम्ही घेतो. सावित्री आणि जिजाऊ यांना बरोबर घेतो. जातीभेदाला आम्ही मुठमाती देण्याचा प्रयत्न करतो, कारण 18 पगड जातींना घेऊन जिजाऊने शिवबांना सांगितलंच होतं की हे राज्य कुणाचं आहे तर बहुजनांचं आहे, वीरदैतांचं आहे आणि मग त्यांना घेऊनच हे राज्य केलं पाहिजे. राज्य कोणाचं एकट्याचं नाही आणि सगळ्यांना सोबत घेऊन जायचं. आमचा मुस्लिम बांधवालाही विरोध नाही, आमचा कुठल्या जाती धर्मालाही विरोध नाही. आम्ही फक्त जिजाऊ चालिकी आहोत आणि आम्हाला तोच वसा आणि वारसा या ठिकाणी जिजाऊकडून मिळालेला आहे. म्हणूनच आम्ही या कणखर असणाऱ्या या जिजाऊचा वारसा घेण्यासाठी दरवर्षी वारी करायला येतो. लोक तिकडे जातात, पण आमची वारी खऱ्या अर्थाने शिंदखेड राजाच आहे आणि ती वारी आम्ही 12 जानेवारीला करतो. जय जिजाऊ, जय शिवराय, जय जिजाऊ, जय शिवराय, जय जिजाऊ, जय शिवराय, छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती संभाजी महाराज की जय 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 जिजाऊ. जय 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 शिवराय. धन्यवाद. भावता जिजाऊ कन्या खरोखर या ठिकाणी येऊन एक ऊर्जा निर्माण करून जिजाऊंचे विचार हे शिक्षणामध्ये करण्याचं काम उभ्या महाराष्ट्रामध्ये जिजाऊ ब्रिगेडच्या माध्यमातून विविध महिला या खरोखर आता एक पुढे आलेले आहेत आणि एक नवी शैक्षणिक क्रांती, विचाराची क्रांती जिजाऊ ब्रिगेडच्या माध्यमातून या ठिकाणी उभी राहते. धन्यवाद. जय जिजाऊ.